नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. मुलांनो, आज मी तुमच्यासाठी तेनाली रामची गोष्ट, काय गोष्ट तेनाली रामची? शहाणपणाची किंमत घेऊन आलेली आहे. ही गोष्ट शेवटपर्यंत पहा आणि ही गोष्ट जर आवडली तर गोष्टीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूया तेनाली रामची गोष्ट कोणती? शहाणपणाची किंमत. विजयनगरच्या दरबारात तेनालीराम आपल्या चातुर्यासाठी प्रसिद्ध होता. एकदा राजाने जाहीर केले की जो मनुष्य सर्वात मौल्यवान वस्तू आणेल त्याला बक्षीस मिळेल. दरबारात अनेक सरदार, व्यापारी आणि सैनिक आपापल्या मौल्यवान वस्तू घेऊन आले. कोणी सोनं घेऊन आलं, कोण हिरं घेऊन आलं, कोण दुर्मिळ वस्तू घेऊन आले. तेनालीराम मात्र एक रिकामा माठ घेऊन आला. सगळे हसू लागले. राजा म्हणाला, तेनाली, हा रिकामा माठ तुम्ही मौल्यवान म्हणता का? तेनाली हसून म्हणाला, महाराज, हा माठ रिकामा नाही, त्यात शहाणपण भरता येतं. यात पाणी भरलं तर जीवन टिकतं, धान्य भरलं तर घर टिकतं आणि ज्ञान भरलं तर मनुष्य उन्नत होतो. रिकामा माठ म्हणजे संधी, ज्यात काहीही भरता येतं. सोनं, हिरा फक्त वस्तू आहेत, पण शिकण्याची क्षमता सर्वात मौल्यवान आहे. राजा विचारात पडला. त्याने सर्वांची वस्तू पाहिली आणि शेवटी बक्षीस तेनालीरामला दिले. तो म्हणाला, खरे धन म्हणजे ज्ञान आणि शहाणपण, बाकी सर्व गोष्टी नाशिवंत आहेत. या कथेचा बोध पहा मुलांनो. शहाणपण, ज्ञान आणि शिकण्याची तयारी ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. काय गोष्टीचा बोध आहे? शहाणपण, ज्ञान आणि शिकण्याची तयारी ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. अशा प्रकारे तेनालीरामची गोष्ट संपलेली आहे. मुलांना, तुम्हाला याची गोष्ट आवडली का? ही गोष्ट जर आवडली असेल तर गोष्टीला जास्त शेअर करा व चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.